राज्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीचा आज निकाल आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सभा घेतल्या होत्या त्या एकनाथ शिंदेंनी आणि त्यांचा नंबर कुठे असेल हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नेते संजय शिरसाट आहेत. खरं तर एकनाथ शिंदेंनी सर्वाधिक सभा महाराष्ट्रामध्ये घेतल्याचा विक्रम केला या निवडणुकांमध्ये. मराठवाड्यापासून आपण खरं तर सुरुवात करू. मराठवाड्यातला या निकालामध्ये तुमचं स्थान कितवं असेल आणि तुम्ही कुठे असाल? एक बाब लक्षात घ्या, उठावानंतर सत्ता बदलली, समीकरण बदलले, त्यानंतर लागलेली ही पहिली नगरपालिकेची निवडणूक आहे. पहिले तर ह्या काही लोकांचा समज असा होता की यांना उमेदवार मिळतील की नाही मिळतील, हे लढवतील का नाही लढवतील, यांची ताकद किती आहे. परंतु तुम्ही पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे काही दौरे केले, महाराष्ट्रभर सगळ्यात जास्त सभा त्यांनी घेतल्या आणि ही लढत जी झाली ती कुणाबरोबर झाली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. शिवसेनेचं अस्तित्व जे आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवण्यामध्ये सक्सेस झालो, हे आमचं यश आम्ही मानतो. आता किती नगरपालिका येतील किंवा काय, आता हे जनता ठरवेल. त्याच्याबद्दल आता आज आकडेमोड करण्यामध्ये काही अर्थ नाही. परंतु एवढं निश्चित आहे, प्रबळ दावेदारामध्ये भाजप पण आहे आणि आम्ही पण आहोत. हेच आमच्या यशाचं गणित आम्ही मानतो. महाराष्ट्राचं तेच आहे ना, पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं. मी जिल्ह्यापुरतं बोलत नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी 6 ते 8 सभा रोज घ्यायचे. रोज मराठवाड्यातून उडायचे, त्या विदर्भात असायचे, विदर्भातून जायचे तर पश्चिम महाराष्ट्रात असायचे. ही जे पायाला भेंगरी लावून जे काही काम केलं ना, त्याचं यश मिळेल, त्याचं यश निश्चित मिळेल. आजही त्यांची तुम्ही लोकप्रियता पाहता, ज्या ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब गेले असतील, म्हणजे आम्ही कल्पनाही केली नव्हती की अशा ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळेल. परंतु त्यांच्या सभा ज्या झाल्या, ज्या विधानसभेच्या लेवलला असल्या आपल्याला सभा ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. एक आहे, आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्सेस राहिलो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो, हे आमचं यश आम्ही मानतो. या प्रचारातली एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे की एकनाथ शिंदे फोन करायचे मंत्र्यांना आणि लगेच त्याचं आश्वासन दिलं जायचं. यावरती टीका पण झाली. परंतु हे पचनी पडेल मतदाराला? पडेल, निश्चित पडेल. कारण काय माहिती का, एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर लोकांना विश्वास आहे आणि ते नेहमी म्हणतात ना, एकदा जर मी कमिटमेंट केली तर मग खुद की भी नाही सुनता. हे लोकांनी ऍक्सेप्ट केलेले, होय एकनाथ शिंदे बोलतो तसे करतात. म्हणून त्यांनी जे काही मोबाईलवर बोललं ना, त्या ठिकाणच्या जनतेला माहिती शिंदे साहेब बोललेत, हे होईलच. हा ठाम आत्मविश्वास कमवलेला हा नेता आहे. निकालात दुपारनंतर शिवसेनेला कुठे पाहता? निकालाला दुपारनंतर कुठे पाहतं काय, शिवसेना काही जरी झालं तरी चांगल्या जागा जिंकेल, एवढं तुम्हाला निश्चित सांगतो. आज आमच्याकडे किती जागा लढवल्यात, नगराध्यक्ष पदाच्याच म्हणून नाही, नगरसेवकाच्या सुद्धा आमच्याकडे आकडेवारी आहे. आम्ही ती डिक्लेअर केलेली आहे. तीच आकडेवारी तुम्हाला घेऊन आम्ही निकाल लागल्यानंतर तुम्हाला दाखवू की आमच्या किती सीट निवडून आलेल्या. नंबर 1, नंबर 2? आता आम्ही ज्या जागा लढवलेल्या त्या अनुषंगाने आता आम्ही नंबर 2 वर असणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद. हे होते संजय शिरसाट आणि निकालावरची त्यांची ही सुरुवातीची प्रतिक्रिया आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.